विविध भारती पुणे. ठळक बातम्या. शाश्वत शेतीसाठी कृषी तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ अमित जाधव यांनी सांगली इथं शाश्वत शेतीसाठी कृषी तंत्रज्ञान याविषयीच्या कार्यशाळेत काल व्यक्त केलं. मुंबईतल्या पत्र सूचना कार्यालयाद्वारे आयोजित या कार्यशाळेत शाश्वत शेतीसाठी केंद्रीय योजनांची माहिती देण्यात आली. तसंच शेतात कीटकनाशकं तणनाशकं वापरताना घ्यायची काळजी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रशासक शेखर सिंह यांनी विविध खर्चांना मान्यता दिली. यात प्रभाग क्रमांक 9 मधील अंतर्गत रस्त्यांचं काँक्रिटीकरण, अग्निशमन विभागातील पदभरतीच्या परीक्षेच्या खर्चाची रक्कम तसंच स्थापत्यविषयक कामांसाठी सल्लागार नियुक्ती, यशवंतराव चव्हाण स्मारक समितीसाठी अनुदान यांचा समावेश आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काल नाशिक जिल्ह्यातील मालेगाव इथं विविध संघटनांनी पुकारलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी रामसेतूपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हिंदू समाजाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान यांना निवेदन देण्यात आलं. रायगड जिल्ह्यात कर्नाळा अभयारण्यात पक्षी निरीक्षण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांना अज्ञात 2 व्यक्तींनी धारदार चाकू आणि छर्याच्या बंदुकीचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची साखळी जबरदस्तीनं काढून घेतली आणि ते पसार झाले. या दागिन्यांची किंमत अंदाजे ₹1.25 आहे. पुण्यातील 14 वर्षांखालील मुलांच्या 30 षटकांच्या स्पोर्ट्सफील्ड मान्सून लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत स्पार्क क्रिकेट अकॅडमीनं सनराईज क्रिकेट अकॅडमीचा पराभव करून सलग 3रा विजय मिळवला. जॉर्डनमध्ये झालेल्या 17 वर्षांखालील गटाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या रोनक दहियानं कांस्यपदक मिळवलं. 110 किलो वजनी गटात ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात त्यानं तुर्कीच्या एप्रुल्लाह कॅपकन याचा 6-1 गुणानं पराभव केला. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58